श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 136। भैरवाच्या देवळात श्री प्रभूंचा खेळ। एके दिवशी सर्वज्ञ भैरवाच्या देवळात बसलेले असताना श्री प्रभू चारी बाजूने पायऱ्या असलेल्या विहिरीवर खेळ करीत भैरवाच्या देवळाकडे निघाले। सर्वज्ञांनी सांगितले, बाई, श्री प्रभू येत आहेत, तुम्ही बाहेर जा। तेव्हा श्री प्रभूंनी म्हटले, हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असे विहिरीवरील प्रतिमेशी खेळ करीत भैरवाच्या देवळात आले। हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असा भैरवाच्या प्रतिमेशी खेळ केल्यानंतर सर्वज्ञांजवळ आले आणि हा कान, हे नाक, हा डोळा, हे मुख असा सर्वज्ञांशी खेळ केला। हा देव होय असे म्हटले व प्रतिमेकडे पाहून म्हटले, हा देव नव्हे असे उद्गार काढून आवो मेला जाय म्हणे। असे म्हणून श्री प्रभूंनी सर्वज्ञांच्या डाव्या भुवईवरील वर्णावर अंगुळी लावली आणि निघाले। सर्वज्ञांचा तेथे 20 दिवस मुक्काम होता। मग सर्वज्ञांनी हंसराजाला, तुम्ही रिद्धपुरास राहा असे सांगितले। सर्व बाजार आणून दिला। 3 दिवसाचा सीधा आटा सोबत घेतला। नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।